रोहित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधतायत. त्यांची ईडी चौकशी आहे, त्या चौकशीला सामोरे जाण्याआधी ईडी ऑफिस पर्यंत मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की गर्दी करू नये. त्यांचं प्रेम, त्यांचं पवार साहेबांवर असणारी आस्था याच्यामुळे अनेक लोक इथं पुणे शहरामध्ये आलेली आहेत. त्यामुळे मी अजून जर कुणी येणार असेल तर त्यांना विनंती करतो की गर्दी करू नये आणि जर आलं असतात तर शांततेत राहावं एवढीच विनंती. झालेली कारवाई आहे का? मी एवढं सांगेल, अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आजपर्यंत करायचं होतं ते केलेलं आहे. आजही करेल आणि उद्याही करेल. दादा सुटबुद्धीने झालेली कारवाई आहे का? झालेली कारवाई आहे का दादा? विधान भवनला जाऊन उशीर झालाय. दादा सुटबुद्धीने झालेली कारवाई आहे का असं वाटतंय का? विधान भवनला चाललोय. तर रोहित पवार आधी विधान भवनाकडे निघालेले आहेत आणि त्यानंतर ते ईडी चौकशीला सामोरे जातील. मात्र जे काही चौकशी त्यांच्याकडनं केली जाते किंवा जे काही प्रश्न असतील त्याला उत्तरं दिली जातील, चौकशीला सहकार्य केलं जाईल असं रोहित पवार यांनी सांगितलं.